प्रतिपदेच्या चंद्रकोरी प्रमाणे वाढत जाणारी शहापुत्र शिवाची ही राजमुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते दिसले मंदिरावरती कळस, जिजाऊ तुम्ही नसतात तर नसती दिसली आज आमच्या दारामध्ये तुळस, जिजाऊ तुम्ही नसतात तर नसता घडला शिवशंभूनी छावा, जिजाऊ तुम्ही नसतात तर नसता घडला या स्वराज्याचा ठेवा, जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते लढले मावळे, जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते दिसले या स्वराज्यात विजयाचे सोहळे, नसते दिसले या स्वराज्यात विजयाचे सोहळे. अशा राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य जननी स्वराज्य प्रेरिका मासाहेब जिजाऊ साहेब यांना सर्वप्रथम त्रिवार वंदना करते. डाव्या डोळ्याला पाप त्याशी नेत्र म्हणू नये आणि जो आई वडिलांना विसरला त्याशी पुत्र म्हणू नये, पाण्यात राहून सुद्धा जी बुडवते तिला नाव म्हणू नये, अरे जे आदर्शाला तुडवतं त्याला गाव म्हणू नये, शिकून कमी झालं त्याला ज्ञान म्हणू नये आणि जे उपकारासाठी दिलं त्याला दान म्हणू नये असं सांगणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. अरे विषमतेच्या छाताडावरती पाय दे, समतेचं राज्य उभं करणारे आणि केवळ चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन स्त्रियांना शिक्षणाचं विश्व दाखवणारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले. महाकरुणाची तीर्थागती सिद्धार्थ गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्राला प्रबोधनाचं सिंचन केले ते आद्य जगद्गुरु तुकोबाराय. स्वातंत्र्य, समता, बंधुता, आचार विचार आणि उच्चार यांचं उगमस्थान म्हणजेच काय तर ते म्हणजे संविधान. आणि या संविधानानेच तुम्हा आम्हाला जगण्याचं बळ दिलं आणि याच संविधानाचे शिल्पकार महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 27 वर्ष पुरुष विरहित आदर्श राज्यकारभार चालवणाऱ्या कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर यांना सुद्धा या ठिकाणी विनम्रपूर्वक अभिवादन करते. अरे क्रांती बम और पिस्तूल से नहीं लाई जाती, अरे क्रांती बम और पिस्तूल से नहीं लाई जाती, क्रांती की शान तो विचारों की धारों पर होती है असं म्हणणारे शहीद भगतसिंग. माणूस हा जातीने किंवा धर्माने मोठा नसतो तर माणूस हा कर्माने आणि स्वकर्तृत्वाने मोठा असतो असं तुम्हा आम्हाला सांगणारे लोकश्री राजश्री शाहू महाराज. अरे ही धरती विषमतेने नटलेली धरती होती पण या विषमतेने नटलेल्या धरतीला समतेचं ज्ञान दिलं आणि तीच ही धरती मानवता विसरलेली धरती समतेचं गीत गाऊ लागली आणि हे समतेचं गीत गायला लावणारे लोकशाही रामभाऊ साठे सर्वच महापुरुषांना या ठिकाणी विनम्रपूर्वक अभिवादन करते. विजयासारखी तलवार चालून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, अरे विजयासारखी तलवार चालून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वागड ठाणे त्या अफजल खानाचा कोथळा पडला, अरे मुठभर सैन्याला घेऊन त्या सैतानांशी सुद्धा लढला, अरे देवा स्वर्गात गेल्यानंतर सुद्धा जन्म देवांनी झुकून मुजरा केला, असा वीर शिवबा होऊन गेला, असा वीर शिवबा होऊन गेला असे जगद्गुरु श्री छत्रपती शिवाजी महाराज. तसेच शृंगार होता संस्काराचा, अंगार होता स्वराज्याचा, अरे शत्रू ही ज्याच्या पुढे नतमस्तक होई, अरे शत्रू ही ज्याच्या पुढे नतमस्तक होई असा शूरयाबांचा शूर तो छावा होता. अशा सर्वच महापुरुषांना या ठिकाणी विनम्रपूर्वक अभिवादन करते आणि या ठिकाणी आजच्या भव्य शिवमय शिवव्याख्यानाला या ठिकाणी मी सुरुवात करते. अरे या जगामध्ये 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिर असतील पण माझ्या त्या राजाचं एकही मंदिर नाही, पण त्या राजाचं कोट्यावधींच्या हृदयामध्ये जे स्थान आहे ते म्हणजे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज. या धर्तीवरती अनेक आक्रमणं झाली गेली, जसा आमुष्याचा काळोख अंधार असावा तशी परकीयांची सत्ता आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होती. खरं तर आपल्या रयतेला नको नको झालं. सत्यावाल्यांनी महाराष्ट्राला उठून जायचं केलं होतं पण त्यावेळी करायचं काय तर कुणाच्या समोर अनेक प्रश्न होते पण त्या प्रश्नाची वाचा मात्र कोणाला फुटत नव्हती. 8व्या शतकापासून ते 13व्या शतकापर्यंत या महाराष्ट्राच्या उरावरती 5 सुलतानशाही सत्ता थया नाचत होत्या पण कुणी एक पुढे येऊन त्या सुलतानशाही सत्तांना तोड द्यायला सामोरे जात नव्हतं. सर्व जनता मात्र मुख्या गुलामगिरीसारखा इथं अन्याय आणि अत्याचार सहन करत होती. मात्र सन 1294 रोजी देवगिरीरावचे यादव यांचं अस्तित्व संपुष्टात आलं. अल्लाउद्दीन खलिजी नावाच्या सरदाराने त्यांचं ते अस्तित्व संपुष्टात आणलं होतं. पुढे चालून त्यांचे पुत्र शंकरराव यादव यांनी ते पुढे चालवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये त्यांना अपयश आलं आणि जवळपास 1318 ला जवळपास या यादवांचं अस्तित्व संपुष्टात आलं होतं आणि तेव्हापासून या महाराष्ट्राच्या उरावरती 5 सुलतानशाही सत्ता थया नाचत होत्या. मग कुठल्या 5 सुलतानशाही सत्ता आहेत माहित आहे का पोरांनो तुम्हाला? नाही. आता पाठीमागं कोणतं गाणं निघालं रे ते लय छान होतं बघा. साऊथचं विलनवाणी एंट्री करतो. अरे 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 खरंच म्हणजे मी उभे हास्याचा भाग म्हणून तुम्हाला विचारलं, मला विचारायचं पण नव्हतं पण खरंच आज कुठेतरी शोकांतिका वाटते. अरे
350 वर्षापूर्वीचा काळ हा घोर अन्याय आणि अत्याचाराचा काळ होता. आपल्या स्त्रियांच्या एक इज्जतीची लतकर टांगली जायची. आपल्याच मातीमध्ये आपल्याच माणसांच्या रक्तांचा सडा पडायचा. त्यावेळी माणसांना कुठेतरी माणूस म्हणून न्याय मिळवून देण्यासाठी, या इतिहासाच्या कालपटलावरती दृष्टांत घडवण्यासाठी फक्त हा महाराष्ट्र जायबंद होणार नव्हता. हा महाराष्ट्र जायबंद होणार होता कारण जिजाऊ सारख्या मातेनं याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये कुठेतरी जन्म घेतला होता. कसं बघवेल त्या मातेला, कसं बघवेल त्या मातेला आपल्याच राज्यातल्या महिलांची, स्त्रियांची आबरूची लतकर त्या वेशीवरती टांगताना. कसं बघवेल त्या मातेला स्वतःच्या पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलेलं धनधान्य दिवसा उद्ध्वस्त होताना. हे मासाहेब जिजाऊंना बघवत नव्हतं. मासाहेब जिजाऊंनी शिवनेरीवरच्या शिवाई देवीला साकडं घातलं की देवी मला असा बळ दे ग या दुष्टाईचा संहार करायला आणि याच 5 सुलतानशाही सत्ता या मातीमध्ये मिसळायला. शिवाई देवीनं मासाहेब जिजाऊंचं घराणं ऐकलं आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी मासाहेब जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि इथल्या मुख्य गुलामगिरीसारखा या महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा मुका होता. पण अगदी दुधावरती साई यावी तसं सर्वांच्या चेहऱ्यावरती हसू कळलं होतं आणि हे हसू कळवण्याचं काम मासाहेब जिजाऊंनी केलं होतं. आणि अशा या राजाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी मासाहेब जिजाऊंच्या कुशीतून, अरे त्या वाघिणीच्या कुशीतून, जिजाऊच्या कुशीतून शिवनेरी किल्ल्यावरती झाला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. नमो पार्वते पते हर हर, नमो पार्वते पते हर हर. शी म्हणजे शिलावंत, वा म्हणजे वाघासारखा आणि जी म्हणजे जिद्दी, अशा परिपूर्ण गुणांनी असणारा बाळ शिवबा मासाहेब जिजाऊंच्या आदर्श छत्रछायेखाली वाढत होता. आणि मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या कथा सांगायच्या. इथपर्यंतचा इतिहास तर तुम्हा आम्हाला माहित आहे. पण माता भगिनींनो, फक्त कथा सांगत नव्हत्या तर कथा सांगून झाल्यानंतर शिवबांना प्रश्न करायचा की शिवबा होशील का रे तू श्रीकृष्ण